नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल। मित्रांनो, लाईक यासाठी जेणेकरून आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत जाईल। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता ऋषिकेश आणि जानकी त्याचबरोबर विक्रम हे तिघं मिळून आता विखे पाटील आणि ऐश्वर्या यांनीच नानासाहेबांना किडनॅप करून डांबून ठेवलं होतं आणि या सगळ्याचा आरोप ऋषिकेशवरती टाकला होता हे कोर्टासमोर सिद्ध करणार आणि त्यानंतर कोर्ट आता ऐश्वर्या आणि विखे पाटलांना कशा प्रकारे शिक्षा देणार, आता नेमकं हे सगळं कसं घडणार आणि यातून कोण काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। पण आत्तापर्यंतची घडलेली स्टोरी म्हणजेच सध्या आता ऐश्वर्या ही घरी आलेली आहे आणि जानकीने तिला घरात ठेवून सुद्धा घेतलेला आहे आणि ही गोष्ट ऋषिकेशला अजिबातच आवडलेली नाहीये। पण जानकी आपलं काहीच ऐकून घेत नाहीये, या कारणामुळे आता ऋषिकेश जानकीवरती चिडलेला आहे आणि त्यामुळे आता ऋषिकेश हा जानकीबरोबर बोलत नाही, त्याने तिच्याबरोबर अबोला धरलाय। तर ऐश्वर्याने आता ठरवलंय की मी ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये भांडण लावणार आणि मग मी जानकीला अशा प्रकारे त्रास देणार। त्यामुळे आता ऐश्वर्या ही ऋषिकेश आणि जानकीमध्ये भांडण लावण्यासाठी नवनवीन कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसरीकडे आता ऋषिकेश हा सतत एकाच विचारात बुडून आहे आणि तो म्हणजे नानासाहेबांना किडनॅप कोणी केलं, तो बॉस कोण आहे। इतक्यात त्याच्याकडे विक्रम आलेला असतो। आता विक्रम हा ऋषिकेशकडे येतो आणि त्याला हाक मारतो, दादा। त्यावर मात्र ऋषिकेशचं लक्ष नसतं। विक्रम पुन्हा त्याला हाक मारतो, दादा। त्यावर ऋषिकेश हा त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, हा विक्रम बोल ना। त्याबरोबर लगेचच आता विक्रम म्हणायला लागतो, दादा काही झालंय का, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का। त्यावर ऋषिकेश हा त्याला सांगत असतो, नाही मला कसलं टेन्शन, अरे तुला तर घरात सध्या काय परिस्थिती आहे हे सगळं माहीतच आहे। ती ऐश्वर्या घरी परत आली आहे, जानकीने तिला घरात घेतलंय आणि ही गोष्ट मला अजिबात पसंत नाहीये। त्यातूनही आपल्या नानांना ज्या व्यक्तीने किडनॅप केलं होतं अजूनही तिचा काहीही मागमूस लागलेला नाहीये। पोलीस तपास करतायत पण तरी त्यांच्या हाती काही लागत नाहीये। त्यामुळे याच सगळ्या गोष्टींचा विचार माझ्या डोक्यात फिरत होता। त्याबरोबर विक्रम म्हणत असतो, दादा अहो या सगळ्या गोष्टी फक्त विचार करण्यासारख्या नाही तर यावर ॲक्शन घेण्यासारख्या आहेत। त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण आपण करायचं तरी काय। विक्रम म्हणत असतो, दादा ही गोष्ट तर आपल्याला पक्की माहीत आहे की या सगळ्यामध्ये नक्कीच ऐश्वर्याचा किंवा तिच्या वडिलांचा म्हणजेच विखे पाटलांचा हात असणार। त्यावर ऋषिकेश म्हणतो, ही गोष्ट आपल्याला माहीत असून उपयोग नाही, तर कोर्टासमोर आपल्याला पुरावे सादर करावे लागतील। त्यावर लगेच विक्रम म्हणतो, दादा पुरावे सुद्धा आपण सादर करू शकतो। त्यावर लगेच ऋषिकेश त्याला विचारतो, ते कसे। विक्रम त्याला सांगत असतो, दादा आपण जानकी वहिनीची यात मदत घेऊ शकतो। त्यावर आता ऋषिकेश विचारतो, ती कशी। त्यावर लगेचच विक्रम म्हणतो, नानासाहेबांना सोडवण्याकरता जानकी वहिनी या त्या आउट हाऊसवरती गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी त्या किडनॅपरचा चेहरा बघितला होता। मग आपण जानकी वहिनीच्या मदतीने आणि नानासाहेबांच्या मदतीने स्केच बनवून घेऊया, मग आपल्याला सगळं काही करणं सोपं होईल। कारण ती जी व्यक्ती आहे जिने नानासाहेबांना किडनॅप केलं होतं ती सगळ्यात अगोदर आपल्या ताब्यात येईल आणि एकदा का ती आपल्या ताब्यात आली की तिची बॉस कोण आहे हे आपल्याला लगेच कळून जाईल। त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो ही कल्पना उत्तम आहे, मी लगेचच घरी स्केच आर्टिस्ट बोलवतो आणि त्या माणसाचं स्केच बनवतो। त्यावर लगेचच शर्वरी बोलते, नाही दादा ही चूक करू नकोस, घरी स्केच आर्टिस्ट येणार म्हणजे ऐश्वर्याला ह्या सगळ्या गोष्टीची कानाकुणी लागणार आणि ऐश्वर्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या की मग ती तिच्या वडिलांना सावध करणार आणि आपल्या हाती काहीच लागणार नाही। त्यापेक्षा तू एक काम कर, तू जानकी वहिनीला आणि नानांना दोघांना पण इकडे माझ्याकडे बोलवून घे, आपण इथे बसून त्यांचं स्केच बनवून घेऊ, म्हणजे कोणाला कानोकान खबर लागणार नाही। त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे
पण तूच तुझ्या वहिनीला फोन कर. आता लगेचच इकडे ती त्याला म्हणायला लागते, दादा काय रे, अजूनही तू वहिनीवरती नाराज आहेस का? तिने त्या ऐश्वर्याला घरात घेतलंय, पण त्यामागे तिचं नक्की काहीतरी कारण असेल. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला या विषयावर चर्चा करायचीच नाहीये. त्यावर लगेचच आता शर्वरी त्याला म्हणत असते, बघ एक दिवस वहिनीने ऐश्वर्याला घरात घेतलं हे तिचा निर्णय तुला सुद्धा पटेल. आणि मग लगेचच शर्वरी जानकीला कॉल करते आणि वहिनी ताबडतोब माझ्याकडे घरी निघून ये, मला तुझी मदत हवी आहे असं सांगते. आता जानकी ही गोष्ट तिच्या सासूला सांगत म्हणते, आई शर्वरी वंसांनी मला घरी बोलवलंय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यांचं, कसली तरी मदत हवी आहे, मी जाऊन येते. आता मदत हवी आहे हे तर ऐश्वर्याने ऐकलेलं असतं, पण ऐश्वर्याला वाटतं त्या मूर्ख शर्वरीला हिची काय मदत हवी असणार, मरू देत, आपल्याला काय करायचं आहे. आता ऐश्वर्या इथेच मोठी चूक करते, ती याच्याकडे लक्ष देत नाही की शर्वरीच्या घरी नेमकी जानकी का जाते. आता जानकी आल्यानंतर ऋषिकेश हा जानकी बरोबर काही बोलत नसतो. मग आता विक्रम हाच पुढाकार घेतो आणि सांगायला लागतो की वहिनी या स्केच आर्टिस्ट आहेत, ऋषिकेश दादांनी यांना बोलवलंय, यांना नानासाहेबांच्या आणि तुमच्या मदतीने ज्या व्यक्तीने नानासाहेबांना किडनॅप केलं होतं तिचा स्केच बनवायचा आहे. त्याबरोबर ऋषिकेश त्या स्केच आर्टिस्टला सांगतो, जसे हुबेहूब माझे नाना आणि बायको वर्णन सांगेल तसेचे तसे स्केच उभारून घ्या. त्याबरोबर इकडे विक्रम म्हणत असतो की चला सुरुवात करूया आपल्या कामाला. मग लगेचच ऋषिकेश, जानकी, नानासाहेब, विक्रम, शर्वरी हे चौघंजण पुढ्यात असतानाच ती स्केच आर्टिस्ट स्केच बनवते आणि ते स्केच हुबेहूब संपतचं बनतं. आता संपतचं स्केच बनवून तयार झाल्याच्या नंतर विक्रम हा ऋषिकेशला म्हणत असतो, ही गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या 4 जणांच्यात राहिली पाहिजे आणि नानासाहेब तुम्ही सुद्धा ही गोष्ट कोणालाच बोलू नका. जोपर्यंत आम्ही चौघं ह्या व्यक्तीला शोधून काढत नाही ना तोपर्यंत ही गोष्ट आपल्यापैकी कोणाच्याही तोंडून घरात इतर कोणालाही कळता कामा नये. कारण आपल्या रणदिवे कुटुंबाच्या घरांच्या भिंतीला सध्या कान तयार झाले आहेत. त्याबरोबर लगेचच आता इकडे सगळेजण या गोष्टीला होकार देतात. त्यानंतर आता पोलीस संपतचा शोध घ्यायला सुरुवात करतात आणि पोलिसांना संपत सापडलेला सुद्धा असतो. मग आता पोलीस हे संपतची चौकशी करतात, पण संपत आता काहीच खरं सांगत नाही. तो विखे पाटलांचं नाव फोडत नसतो, कारण विखे पाटलांनी त्याला धमकी दिलेली असते की जर उद्या काही कोणासमोर आलं आणि तू माझं नाव घेतलंस तर तुझं घरदार काहीच राहणार नाही. आता ही गोष्ट ज्यावेळेस ऋषिकेशला कळते की संपत काहीच कबूल करत नाहीये त्यावेळेस त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. मग या गोष्टीमध्ये त्याची मदत करते ती म्हणजे अवंतिका. अवंतिका ऋषिकेशला टेन्शनमध्ये बघते आणि त्याला विचारते की दादा काय झालं, बरेच दिवस तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. मग ऋषिकेश व्यवस्थित विश्वासात घेऊन अवंतिकाला सर्व काही गोष्टी सांगतो. मग अवंतिका त्याला म्हणत असते, दादा मग यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संपतचा मोबाईल, तुम्ही त्याचे कॉल रेकॉर्ड काढा. कॉल रेकॉर्डमध्ये तुम्हाला सहज समजून जाईल की ती बॉस ही व्यक्ती कोण आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा नंबर सापडेल आणि एकदा का नंबर सापडला की आपण लोकेशन ट्रेस करू शकतो. लोकेशन ट्रेस झालं की ती व्यक्ती सहज आपल्या हातात येईल. आता ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला पहिलं हे माहिती असायला हवं की संपत त्या व्यक्तीला काय नावाने हाक मारतो. तर हे आपल्याला आधीपासूनच माहीत आहे, संपत त्या व्यक्तीला बॉस अशी हाक मारायचा. मग जर तो तिला बॉस म्हणायचा तर नक्कीच त्याने त्याच्या फोनवर सुद्धा त्याचं नाव बॉसच सेव्ह केलेलं असेल आणि जरी त्याचं नाव काही त्याने दुसरं सेव्ह केलं असेल तरी त्यांचे सतत कॉल एकमेकाला होत असतील. संपतही त्याला कॉल करत असेल आणि तो समोरचा व्यक्तीही संपतला कॉल करत असेल. त्यामुळे आपण जास्त कॉल रेकॉर्ड त्या दोघांचे चेक करायचे. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश याला ही कल्पना उत्तमरित्या पटलेली असते आणि मग आता तो त्याच्या ऑफिसमधल्या एका सर्वात विश्वासू व्यक्तीला हे काम सोपवतो. तो त्याला सांगतो की मला संपतच्या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड हवेत. त्याबरोबर ती व्यक्ती संपतच्या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड काढून घेऊन येते आणि ऋषिकेशला सांगत असते, दादा यामध्ये बॉस म्हणून एक व्यक्ती आहे, त्याचे कॉल संपतला खूप जास्त आलेत आणि संपतने सुद्धा त्या व्यक्तीला कॉल केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की यामध्ये या बॉस नावाची ज्या व्यक्तीचे कॉल आहेत ते अगदी 2 ते 3 मिनिटच फोनवरती बोललेले आहेत. जास्त काळ ही व्यक्ती संपत बरोबर फोनवरती बोललेली नाही आहे. तर दुसरीकडे आता
अवंतिका ऋषिकेशला आणखीन एक गोष्ट सांगते, ती म्हणजे ऐश्वर्याचे कॉल रेकॉर्ड सुद्धा दादा काढा. जर यामध्ये तिचे वडील म्हणजेच बी.के. पाटील सामील असतील तर या सगळ्याची कानाकुनी ऐश्वर्याला नक्की असणार आणि ऐश्वर्यासुद्धा त्यांच्या या कटकारस्थानात सहभागी असणार, कारण तिचे वडील जे काही करतात ते सगळं तिच्यासाठीच असतं. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि मग तो त्याच्या पुन्हा त्याच माणसाला ऐश्वर्याचे कॉल रेकॉर्डसुद्धा काढायला सांगतो. आता आश्चर्याची गोष्ट ही की संपतच्या फोनवरून ऐश्वर्याला सुद्धा एकच फोन गेलेला असतो आणि ही गोष्ट ज्यावेळेस ऋषिकेशला कळते त्यावेळेस त्याच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते. याचा अर्थ ऐश्वर्यासुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे आणि जर या सगळ्यात ऐश्वर्या सामील आहे तर नक्कीच या सगळ्यामागे विखे पाटलांचाच हात असणार. तर आता इकडे लगेचच पोलिसांना ही सगळी माहिती ऋषिकेशने पुरवलेली असते. आता पोलिसांना हे सगळं कळाल्याच्या नंतर पोलीस आता ठरवतात की आता आपण संपतच्या तोंडून सगळं काही सत्य हे बाहेर काढून घ्यायचं आणि मग आता संपतकडे पुन्हा पोलीस चौकशीसाठी गेलेले असतात. आता पोलीस ज्यावेळेस संपतकडे चौकशीसाठी जातात त्यावेळेस संपत हा काहीही गोष्टी कबूल करायला तयार नसतो. मग आता ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं की हा संपत अजूनही सगळं कबूल कसं काय आणि का करत नाही. त्याबरोबर आता इकडे पोलीस हे संपतला सांगत असतात की हे बघ, तू कबूल करशील ते तुझ्यासाठी चांगलं असेल. जितक्या लवकर तू तुझा गुन्हा कबूल करशील तितका आमचा मार कमी खाशील. उगाचच्या उगाच आम्हालाही त्रास देऊ नकोस आणि स्वतःच्या जीवालाही त्रास करून घेऊ नकोस. जे काही आहे ते पटापट खरं कबूल कर, म्हणजे तुझाही जीव सुटेल आणि आम्हालाही पुढची कामं करायला सोपी जातील. संपत तरीही काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मी नानासाहेबांना किडनॅपच केलं नाही. नानासाहेब रणदिवेंजवळ माझी काय दुश्मनी असणार आहे, मी का त्यांना किडनॅप करू. त्यावर लगेचच आता इकडे इन्स्पेक्टर त्याला म्हणत असतात की हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला खरं शोधणं फार अवघड नाही आहे. थोडा वेळ लागू शकतो पण सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग पोलीस त्याला सांगतात की तुझे कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. तुझ्या फोनवरून बॉस नावाच्या एका व्यक्तीला सतत फोन गेलेले आहेत आणि ती व्यक्ती तुझ्याशी फार काळ बोललेली नाही आहे. याचा अर्थ नक्कीच ती तुझ्या घरची कोणी व्यक्ती नाही आहे, तर ती तुझी बॉसच आहे. त्यामुळे आम्हाला आता सांग ही बॉस व्यक्ती कोण आहे. चल बाकी काही सांगू नको, ही बॉस ही व्यक्ती कोण आहे, तिचं खरं नाव सांग. आता इकडे खूप जास्त घाबरलेला असतो संपत, कारण जर त्याने विखे पाटलांचं नाव घेतलं तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल याची त्याला भीती वाटत असते. पोलीस त्याला सांगतात कशालाच घाबरू नको, कसलीच काळजी करू नको, तुझ्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही. तुला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं आहे त्यामुळे तुझ्यापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. त्यावर आता मात्र संपत सांगायला तयार होतो आणि मग तो आता सगळं काही खरं सांगायला लागतो की बॉस नावाची जी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून विखे पाटील आहेत. मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून विखे पाटलांच्याकडे बॉडीगार्डचं काम करतोय. मी त्यांच्या खूप विश्वासातला व्यक्ती आहे, कारण अगदी लहान असल्यापासून मी विखे पाटलांकडे काम करतोय. या अगोदर माझे वडील विखे पाटलांच्या इथे कामाला होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर विखे पाटलांनी मला कामाला ठेवून घेतलं आणि मग त्यांच्या विश्वासापैकी एक मी झालो, कारण लहान असल्यापासून मी त्यांच्याकडेच होतो आणि म्हणून त्यांनी हे काम करायला मला नेमलं. माझी तयारी हे काम करण्याची अजिबातच नव्हती, पण विखे पाटलांनी मला पैसे तर दिलेच, त्याबरोबर धमकीही दिली की जर मी हे काम केलं नाही तर ते माझं घरदार सुखी जगू देणार नाही आणि जरी मी त्यांचं नाव कोणासमोर घेतलं किंवा या गोष्टीचा कुठे उल्लेख केला तरीसुद्धा ते मला सुखी जगू देणार नाही. नानासाहेब रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्याजवळ माझी कोणतीही पर्सनल दुश्मनी नाही आहे. मी फक्त मला माझ्या बॉसने जे काम सांगितलं ते करत होतो, कारण मला माझ्या कुटुंबाच्या जीवाची काळजी आहे. आता हे सगळं कळल्याच्या नंतर पोलिसांना खूप मोठा धक्का बसतो की नानासाहेब रणदिवे यांची स्वतःची सख्खी सून आणि सख्खे व्याहीच त्यांच्या जीवावर उठलेले आहेत. जर आता ही गोष्ट खरी असेल तर आपल्याला विखे पाटलांना अरेस्ट करावं लागणार आणि विखे पाटलांचं वजन मार्केटमध्ये खूप आहे, त्यामुळे पोलिसांनाही जरा टेन्शन आलेलं असतं. तर पोलीस पुढे संपतची चौकशी करायला सुरुवात करतात. पोलीस संपतला आणखीन प्रश्न विचारायला लागतात. तर संपत हा सांगत असतो की माझे ऋषिकेश रणदिवे किंवा त्यांचे वडील नानासाहेब रणदिवे यांच्याकडे कोणतीही पर्सनल दुश्मनी नाही आहे. मी त्यांना फक्त विखे पाटलांच्या आणि ऐश्वर्या विखे पाटलांच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतं आणि मी त्यांना जसं विखे पाटलांनी सांगितलं तसंच अगदी ट्रीट केलं होतं. मला विखे पाटलांनी सांगितलं होतं की एकदा का त्या ऋषिकेश रणदिवेला जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली की मग आपण नानासाहेब रणदिवेंना
कायमचं संपवायचं आणि त्यांची विल्हेवाट ही गावाच्या बाहेर लावून टाकायची. मी फक्त ऋषिकेश रणदिवेंना अटक होण्याची आणि जन्मठेप किंवा त्यांना फाशी होण्याची वाट पाहत होतो. सगळं काही व्यवस्थित जुळून आलं होतं, पण ऐन वेळेस त्यांची बायको जानकी रणदिवे हिने कसं काय ते तिच्या सासऱ्याचा मागमूस काढला आणि मग तिने तिच्या सासऱ्यांना माझ्या तावडीतून सोडवून नेलं. आता हे सगळं ज्यावेळेस पोलिसांना कळतं त्यावेळेस पोलिसांना खूप मोठा धक्का बसतो आणि मग आता कोर्टाची तारीख घेतली जाते आणि संपतला कोर्टात हजर केलं जातं आणि कोर्टात आता सगळ्यांच्या समोर संपत स्वतःचे सगळे गुन्हे कबूल करतो आणि सगळ्यांसमोर हे सांगत असतो की मी संपत विखे पाटलांच्याकडे काम करायला होतो. विखे पाटलांच्या सांगण्यावरूनच मी नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप केलं होतं. ऋषिकेश रणदिवे आणि त्यांची बायको जानकी रणदिवे यांना उद्ध्वस्त करण्यासाठी विखे पाटलांनी आणि ऐश्वर्या विखे पाटलांनी म्हणजेच सध्याच्या सारंग रणदिवे यांच्या पत्नी ऐश्वर्या रणदिवे यांनी हा सगळा डाव रचला होता. त्यांना नानासाहेब रणदिवे यांच्या खुनाचा आरोप ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती लावून त्यांना कायमची जन्मठेपेची शिक्षा घडवून आणायची होती. आणि एकदा का ऋषिकेश रणदिवे जेलमध्ये गेला की त्यांची बायको म्हणजेच जानकी वहिनीसाहेब यांना ताब्यात करून घेणं हे ऐश्वर्या रणदिवे यांना फार अवघड गेलं नसतं असं त्यांचं मत होतं. कारण एकदा की ऋषिकेश दादा हा खंबीर पाठिंबाच निघून गेला की जानकी ही पूर्णपणे कमकुवत होईल असं ऐश्वर्या रणदिवे यांचं मत होतं. आता हे ऐकल्याच्या नंतर कोर्टाला सुद्धा आश्चर्य वाटतं की स्वतःची सख्खी सून इतक्या खालच्या पातळीला जाऊन आपल्या सख्ख्या सासऱ्याला त्रास देऊ शकते आणि ते सुद्धा एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीची मुलगी, एवढी वेल एज्युकेटेड मुलगी हे असं काही करू शकते हे कोर्टाला सुद्धा पटत नसतं. पण शेवटी सगळे साक्षी पुरावे हे ऐश्वर्याच्या विरुद्ध असल्या कारणामुळे आता ऐश्वर्या आणि विखे पाटलांना अटक होणार असते. त्यांच्यावरती बरीच कलमं लागू होत असतात कारण एका काम करणाऱ्या व्यक्तीला मजबूर करून त्याच्या घरच्यांना उल्लीस धरून काम जबरदस्तीने करून घेतल्याबद्दल, त्याचबरोबर एका वृद्ध म्हाताऱ्या व्यक्तीला मेंटली फिजिकली टॉर्चर केल्याबद्दल, त्याचबरोबर एका निर्दोष व्यक्तीला सतत पोलीस स्टेशनमध्ये कस्टडी मिळाल्याबद्दल या सगळ्या गुन्ह्यांबद्दल आता त्या दोघांनाही अटक होते आणि त्यांना कोर्ट योग्य ती शिक्षासुद्धा सुनावतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण मित्रांनो व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला पुढे आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील. तसेच चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि पुढे नक्की काय घडणार याचे अपडेटही तुम्हाला घेता येतील. त्याचबरोबर आता ऋषिकेश आणि जानकीने विखे पाटलांना आणि ऐश्वर्याला अटक तर घडवून आणली, पण आता तरी त्या दोघांमधला अबोला संपणार का आणि पुन्हा एकदा आपल्याला ऋषिकेश आणि जानकी यांचा सुखी संसार आणि त्यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी यांची जोडी तुम्हाला किती आवडते हेही सांगायला विसरू नका. धन्यवाद.